नमस्कार, पाहुयात महत्त्वाची बातमी। पक्ष तर पक्ष नाही तर अपक्ष, पण यंदा निवडणुकी लढवणारच माननीय विजय मेटकरी। सद्यस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। कोणाचा झेंडा फडकणार आणि कोणाचा पडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत। यामध्येच अनेक नेत्यांची चढाओढ सुरू झालेली सुद्धा दिसून येते। याच पार्श्वभूमीवर घेरडी गावचे सामाजिक नेते विजय दिगंबर मेटकरी यांनी पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। सामान्यातील असामान्य व्यक्ती निवडणूक लढवावी ही जनतेची इच्छा असल्याचं बोललं जात आहे। विजय मेटकरी हे शेका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आमदारकीच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्याचा सिंहाचा वाटा होता। घेरडी गावामध्ये त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। युवकांच्या अडीअडचणीला प्रथम धावून जाणारा म्हणून त्यांची ओळख आहे। अनेक पुढारी केवळ निवडणुकीपुरते मतदारापुढे पोहोचतात, नंतर 5 वर्ष ओळख दाखवायला सुद्धा तयार होत नाहीत। यामुळे प्रथम समाजकारण व शेवटी राजकारण या उद्देशाने या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। पक्षासाठी केलेला त्याग पाहता पक्षाने त्यांना तिकीट द्यावे असा घेरडीकरांचा आग्रह आहे, पण सामान्य माणसाला तिकीट कोणतेही पक्ष देत नाही। पक्षाने तिकीट नाही दिले तरीही स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा आशीर्वाद घेऊन अपक्ष लढणारच। यापुढे माझे आयुष्य निस्वार्थ समाजसेवेसाठी अर्पण करणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केलंय। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।